वेलकम टू स्टडी स्टेटवे. तर आज आपल्याला शिकायचं आहे फ्लुइड. आता फ्लुइड म्हणजे काही दुसरं नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फ्लुइड काय काय असतं असं, किंवा तुम्ही पण बऱ्याच फ्लुइड्सबद्दल डिस्कशन केलं असेल किंवा तुम्हाला माहिती पण असेल की फ्लुइड हे आहे असं. म्हणजे फॉर एक्झाम्पल हवा, ज्याला आपण एअर म्हणतो, ज्याला आपण पाणी म्हणतो वॉटर, ठीक आहे, ज्याला आपण टूथपेस्ट म्हणतो टूथपेस्ट, ज्याला आपण फ्लोअर डग म्हणतो म्हणजे मातीचा जो गोळा आहे आपला मातीचा गोळा, किंवा आपण लावा म्हणतो, जो लावा आपला व्हॉल्कॅनोमधून बाहेर येतो. तर अशा ज्या गोष्टी आहेत म्हणजे हवा, पाणी, टूथपेस्ट, मातीचा गोळा आणि लावा जो व्हॉल्कॅनमधून बाहेर येतो, ह्या सगळ्या गोष्टींना आपण म्हणतो फ्लुइड. पण मला तुम्हाला आज काहीतरी नवीन शिकवायचं आहे. कारण काय की फ्लुइड म्हणजे आपण काय म्हणतोय, कारण हे एअर याला फ्लुइड का बरं म्हणायला पाहिजे आणि वॉटरला पण मी फ्लुइड का बरं म्हणायला पाहिजे, या गोष्टीबद्दल आपल्याला या लेक्चरमध्ये जाणून घ्यायचं आहे. सो लेट्स वी स्टार्ट इट. तर बघा, डेफिनेशन तर आपल्याला तीच म्हणते, किंवा मी ज्यावेळेसही आपण फिजिक्स शिकतो त्यावेळेस आपण ह्याच गोष्टीला डिस्कस करतो की कुठलाही सबस्टन्स म्हणजे एनी सबस्टन्स जो फ्लो करतो त्याला फ्लुइड म्हटलं जातं. पण मग फ्लो करतो म्हणजे फ्लुइड आहे, किंवा एक असं सबस्टन्स, ठीक आहे, दॅट इज जे सबस्टन्स डिफॉर्म होतं कंटिन्युअसली अंडर द ॲक्शन ऑफ ॲन एक्सटर्नल फोर्स. म्हणजे तो फोर्स किती पण असो, कमी असो किंवा जास्त असो. मला तरी माहिती आहे की तुम्हाला अजूनही नाही समजलं. आता फॉर एक्झाम्पल लेट मी टेक दिस इज वॉट अ सॉलिड बॉक्स आहे माझ्याकडे. एक सॉलिडचा ऑब्जेक्ट आहे आणि त्या सॉलिडच्या ऑब्जेक्टला बघा फरक समजा, हा सॉलिड आहे, ठीक आहे, आणि मी घेतलेला माझ्याकडे एक वॉटरचा एक पाणी घेतलेलं आहे, ठीक आहे. दिस इज वॉट अँड वॉटर इज एअर, ठीक आहे. दोन गोष्टी समजा, दिस इज लिक्विड, दिस वन इज लिक्विड अँड दिस वन इज नथिंग बट अ सॉलिड आहे, ठीक आहे. एक लिक्विड आणि दुसरं सॉलिड आहे. मी काय करतो, हातोडा घेतो, हॅमर घेतो आणि हॅमरने काय करतो, या सॉलिडवरती हॅमर करायला लागतो. आणि सेम हॅमर घेतो मी अँड तसंच त्याच हॅमरने मी काय करतो आहे, याला हॅमर करायला लागतो पाण्याला बी. तर ज्यावेळेस मी दोघांमध्ये फरक समजेल की पाण्यावर हॅमर करताच आपल्याला दिसेल की पाण्यावर वेव तयार झाल्या पाण्याच्या, ज्याला आपण म्हणतो वॉटर, पाण्याच्या भाकरी मराठीमध्ये म्हटलं जातं. आणि सेम केसमध्ये ज्यावेळेस मी ह्या सॉलिडला डिफॉर्म करेल किंवा सॉलिडला ज्यावेळेस हॅमर करेल, त्या केसमध्ये मला असं दिसेल की हा जो सॉलिडचा ऑब्जेक्ट आहे माझा, हा सॉलिडचा ऑब्जेक्ट काही वेळेनंतर एक थिन शीटमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. म्हणजे एक बारीक पत्रा तयार होऊन जाईल त्याच्याने, हे मला नक्की दिसेल. पण मग दोघांमध्ये फरक काय सर? ठीक आहे, हा थिन शीट तयार करतोय म्हणजे बनताना याच्यामध्ये झालं की हा थिन शीट आहे, थिन शीट म्हणजे पत्रा. पण पाण्याचा तर काही पत्रा बित्रा झाला नाही, असा जस्ट वेव तयार झाली. तर मला सांगा की ज्यावेळेस आपण हॅमर करत होतो ना, त्यावेळेस मला जास्त फोर्स लावावा लागत होता. मी फोर्स कसा लावला? नॉर्मल लावला फोर्स. कसा फोर्स लावला? नॉर्मल. म्हणजे असा अर्थ की परपेंडिक्युलर जो असतो त्याला म्हटलं जातं नॉर्मल. म्हणजे मी ह्या डिरेक्शनने याच्यावर फोर्स लावतो आहे ऑब्जेक्टवर, तर तो झाला नॉर्मल फोर्स, ठीक आहे. नॉर्मलमध्ये दोन येतात, एक असतो तुमचा टेन्साईल येतो आणि दुसरा येतो तुमचा कॉम्प्रेसिव्ह. टेन्साईल म्हणजे ह्याला जर मी असा ओढेल, ठीक आहे, तर तो टेन्साईल झाला, आणि जर मी त्याला कॉम्प्रेस करेल तो कॉम्प्रेसिव्ह झाला. म्हणजे दोघं साईडमधून जर मी याला दाबला तर तो कॉम्प्रेसिव्ह, पण जर मी त्याला ताणला तर तो टेन्साईल. हा नॉर्मल फोर्समधला फरक आहे. पण याच्यामध्ये अजून एक वेगळा फोर्स येतो ज्याला शेअर म्हटलं जातं. शिअर स्ट्रेस म्हटलं जातं, शिअर फोर्स म्हटलं जातो. आता नॉर्मली ज्यावेळेस मी शेअर स्ट्रेसची गोष्ट करतो ना, तर शेअर स्ट्रेस गोष्ट माझ्याकडे काय येते, शिअर स्ट्रेस ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस मी एखाद्या ऑब्जेक्टवर ज्यावेळेस फोर्स लावेल ना, ॲप्लाइड फोर्स ऑन ॲन ऑब्जेक्ट. आता हा ऑब्जेक्ट आहे सपोज आपल्याकडे, आणि ह्याच ऑब्जेक्टवरती सिमिलर केस होती, ज्या ऑब्जेक्टवरती मी फोर्स लावतोय तोच ऑब्जेक्ट माझ्याकडे आहे, ठीक आहे. लेट मी टेक दिस ऑब्जेक्ट, आणि ह्या ऑब्जेक्टवर जर मी पॅरलल फोर्स लावतोय, आणि पॅरलल फोर्स लावताना जो ऑब्जेक्ट माझ्याकडे आत्ता आहे असा ऑब्जेक्ट, फोर्स बघा हा पॅरलल आहे, जर फोर्स पॅरलली लावला तर तो फक्त काय होईल, डिफॉर्म होणार आहे. म्हणजे ह्याच्यामुळे ह्या फोर्स लावल्यामुळे
जो ऑब्जेक्ट आहे माझा तो इथे काहीतरी अँगल तयार करतोय जो थिटा आहे. म्हणजे समजा परपेंडिक्युलर लावला, नॉर्मल लावला तर अशा केसमध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस येईल किंवा टेन्साईल स्ट्रेस येईल. बरोबर, टेन्साईल स्ट्रेस येईल. बरोबर, कॉम्प्रेसिव्ह किंवा टेन्साईल स्ट्रेस ज्यावेळेस मी नॉर्मल लावतो त्यावेळेस. पण जर मी फोर्स पॅरलल लावला, ऐका हां, परपेंडिक्युलर असेल तर नॉर्मल स्ट्रेसेस येतात आणि जर पॅरलल असेल, बघा हां, पॅरलल इकडे डिफॉर्म होतोय बघा तुमचा हा. ठीक आहे, म्हणजे आता हा जो पीस आहे जर मी असा कट केला असेल, बरोबर, हा पीस आहे. ठीक आहे, आणि ह्या पीसला मी कट करण्यासाठी इकडनं एक फोर्स लावला असेल लाईक दिस, इकडनं असा फोर्स लावला असेल. लेट मी ड्रॉ हेअर, असा एक फोर्स लावला असेल. ठीक आहे, याच्याने फोर्स लावला आणि हा काय होतोय तुमचा इथून वेगळा होईल. हा भाग काय होऊन जाईल तुमचा, हा भाग इथून वेगळा व्हायला लागेल. म्हणजे फोर्स कसा लागला, पॅरलल फोर्स लागला. बघा, पॅरलल लागला तर तुमच्याकडे शियर स्ट्रेस होईल. म्हणजे जर मी एक कैची घेतली, ठीक आहे, आणि कैचीने एखादा कागद कापला तर त्याचे दोन तुकडे होण्याचं कारण आहे शियर स्ट्रेस. काय, शियर स्ट्रेस. ठीक आहे, पण आता मला शियर स्ट्रेस आणि नॉर्मल स्ट्रेसवरती नाही डिस्कशन करायचं आहे. मला हे डिस्कस करायचं आहे की एक्झॅक्टली मी त्या फ्लुइड कशाला म्हणतोय किंवा त्याला मी फ्लुइड का बरं म्हणतोय. तर बघा, फ्लुइडचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं मी म्हणत होतो तुम्हाला की जर पाणी आहे आपल्याकडे आणि पाण्यावर हॅमर केल्यानंतर पाण्याच्या वेव्स तयार होत आहेत आणि जर माझ्याकडे तो सॉलिड आहे, ज्या सॉलिडला मी कन्सिडर करून हॅमर करतोय, ठीक आहे, आणि हॅमर केल्यानंतर तो जो सॉलिड आहे माझा, तो सॉलिड एक थिन शीटमध्ये तयार होतोय, तर त्याच्यामध्ये दोन फरक मला नॉर्मली दिसायला भेटले. एक फरक म्हणजे की इथे मला डिफॉर्म करायला जास्त फोर्स लागला. याचा अर्थ हा जो सॉलिड होता ना, हा सॉलिड काय करतोय माहिती का, रिस्टोरिंग फोर्स लावतोय, रिस्टोअर करतोय स्वतःला, थिन शीटमध्ये कन्वर्ट करू देत नाही. हा या हॅमरवर फोर्स लावतोय, रिस्टोरिंग फोर्स लावतोय, हॅमर त्याच्यावर फोर्स लावतोय. म्हणजे ह्या सॉलिडला एक थिन शीटमध्ये कन्वर्ट करणं मला काय होईल, जड जाईल. का बरं, याच्याकडे एक रिस्टोरिंग फोर्स आहे, रिस्टोर होण्याचा फोर्स आहे, तो त्याच्या प्रत्येक पहिल्या जागेवर येण्याचा फोर्स आहे. ठीक आहे, म्हणजे मॉलिक्यूल इथे आणि या मॉलिक्यूलला मला खाली ढकलायचं असेल, पण तो मॉलिक्यूल काय करेल, त्याच्या जागेवर येण्याचा प्रयत्न करेल, त्याला रिस्टोरिंग फोर्स म्हटलं जाईल. ठीक आहे, पण पाण्यामध्ये असा रिस्टोरिंग फोर्स असतो का, तर बघा, सॉलिडमध्ये जर रिस्टोरिंग फोर्स असेल ना, तर वॉटरमध्ये पण रिस्टोरिंग फोर्स असायला पाहिजे, म्हणजे लिक्विडमध्ये पण रिस्टोरिंग फोर्स असायला पाहिजे, म्हणजे फ्लुइडमध्ये पण रिस्टोरिंग फोर्स असायला पाहिजे. पण हा जो रिस्टोर होण्याचा फोर्स आहे, रिस्टोअर, ऐकून घ्या, रिस्टोर कन्सेप्ट काय, रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोर म्हणजे काय की हा मॉलिक्यूल आहे आणि हा एक मॉलिक्यूल आहे, मी याला इकडे ढकलतोय, पण सहसा तो काय प्रयत्न करेल माहिती का, तो बाहेर जाण्याचा नाही प्रयत्न करणार, तो त्याच्या जागेवर येण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे याला जरी मी ढकलून दिलं, इकडे ढकलून दिलं इथे, ठीक आहे, तरी पण तो काय होईल, त्याच्या इनिशियल जागेवर येण्याचा प्रयत्न करेल. हे रिस्टोरिंग फोर्समध्ये होतं. ठीक आहे, म्हणजे वॉटर आहे, वॉटरमध्ये पण रिस्टोरिंग फोर्स आहे. ठीक आहे, किंवा फ्लुइडमध्ये पण रिस्टोरिंग फोर्स आहे, बट दॅट रिस्टोरिंग फोर्स इज व्हेरी वीक, खूपच जास्त कमी रिस्टोर करणारा त्याच्यामध्ये फोर्स आहे. तर त्याला मी म्हणतो रिस्टोरिंग. मीन्स एक असं सबस्टन्स, म्हणजे फ्लुइड काय, एक असं सबस्टन्स आहे दॅट डिफॉर्म्स, कंटिन्यू डिफॉर्म होत राहतं. बरोबर ना, म्हणजे जर मी सॉलिडला सॉलिडला हॅमरने ठोकलं तर तो कंटिन्युअसली डिफॉर्म होत राहिला आणि त्याने एक थिन शीट कन्वर्ट करून घेतली. तसंच जर पाणी आहे, पाण्यावर जर एक्सटर्नल फोर्स लागला तर त्या एक्सटर्नल फोर्समुळे ते जे पाणी आहे किंवा ते जे फ्लुइड आहे ते डिफॉर्म होईल, पण त्याच्यामध्ये येणारा रिस्टोरिंग फोर्स काय, एकदम नॉर्मल आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एक नदी आहे आणि नदीच्या पाण्यामध्ये चालले गेले, तर ते नदीचं जे पाणी, म्हणजे समजा तुम्ही इथे उभे आहेत, ठीक आहे, आणि हे पाणी असं वाहत आहे नदीचं, ठीक आहे ना, हे पाणी असं वाहत आहे, तर हे पाणी वाहताना तुम्हाला दिसेल की हे तुमच्या जवळून ह्याच पद्धतीने डिफॉर्म होऊन चाललं जाईल, असं होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे ही जागा जी तुम्हाला दिसेल की इथून परत डिफॉर्म होऊन परत तिकडे मिक्स होऊन जाईल आणि पुढे चालेल. परत एकदा नीट समजा की जर रिव्हर असेल, ही जी नदी आहे सपोज, आणि ह्या नदीमध्ये जर पाणी वाहत असेल की वॉटर फ्लो होत असेल, ठीक आहे, हे वॉटर फ्लो होतं आहे, पाणी फ्लो होतं आहे, आणि सपोज की इथे खूप मोठा दगड आहे, ठीक आहे, हा खूप मोठा दगड आहे इथे, तर हे जे पाणी आहे हे त्या दगडाला ठोकलं जाईल आणि ठोकलं जाऊन काय होऊन जाईल, इथे ते डिफॉर्म होऊन जाईल, इथे काय होईल, डिफॉर्म होईल. म्हणजे एक नॉर्मल जरी फोर्स आला,
ठीक आहे. एक छोटासा जरी मी स्मॉल जरी घेतला म्हणजे किती आहे हा फोर्स एकदम स्मॉल जरी असला तरी पण काय करेल, फ्लुइडला डिफॉर्म करून देईल. ऐकलंय का, समजतंय का? परत एकदा, दॅट इज व्हॉट, की सॉलिडला हॅमर केल्यानंतर तो थिन पत्र्यामध्ये कन्वर्ट होणं म्हणजे डिफॉर्मेशन आहे. काय आहे? डिफॉर्मेशन. त्याला काय म्हटलं जातं? डिफॉर्मेशन. मग पाणी पण काय होतं? डिफॉर्म होतं. ठीक आहे. सो दॅट इज फ्लुइड्स. त्याच्यामध्ये काही फेजेस आहेत, म्हणजे जसं आपण मॅटर म्हणतो ना, सॉलिड आहे, लिक्विड आहे आणि गॅस आहे. तर तसंच आपला जो फ्लुइड आहे ना, याला काय म्हटलं जाईल? बघा, मी फ्लुइड शब्द कोणाकोणासाठी यूज करू शकतो. तर फ्लुइड शब्द जर मी म्हटला किंवा मी फ्लुइड शब्द जर बोललो, तर याचा अर्थ मी 4-5 गोष्टी कन्सिडर करतोय. कसं? फ्लुइड जर म्हटलं तर मी म्हणेल लिक्विड, बरोबर. फ्लुइड जर म्हटलं तर मी म्हणेल गॅस. फ्लुइड जर म्हटलं मी म्हणेल प्लाझ्मा. ठीक आहे. काय म्हणेल? प्लाझ्मा. आता बघा, प्लाझ्मा काय असतो? प्लाझ्मा म्हणजे दॅट इज व्हॉट, याच्यामध्ये आयन्स असतात. आयन्स म्हणजे कोणते कोणते आयन्स? बघा, प्लस किंवा मायनस. आता ज्यावेळेस लाईटनिंग स्ट्राईक होते ना, त्यावेळेस तो व्हाईट कलरचा जो रंग तुम्हाला दिसायला भेटतो ना, याच्यामध्ये पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह आयन्स असतात. काय असतात? आयन्स असतात. किंवा आपण म्हणू शकतो, ही जी लाईटनिंग स्ट्राईकमध्ये जो व्हाईट कलर आपल्याला दिसायला लागला लाईटनिंगचा, दिस इज व्हॉट नथिंग बट अ प्लाझ्मा आहे. अदरवाईज आपण जर इलेक्ट्रॉनची गोष्ट केली, म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे प्लाझ्मामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स बी असतात, म्हणजे इन केस ऑफ दिस देअर इज व्हॉट अ फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि अगेन न्यूट्रल ॲटम्स पण तुम्हाला दिसायला भेटतील प्लाझ्मामध्ये. तर मग हे जे काही असतं ज्याच्यामध्ये प्लाझ्मा एक असा स्टेट्स ऑफ मॅटर आहे ज्याच्यामध्ये गॅस जो आहे, ठीक आहे, हा गॅस आहे. ठीक आहे. कन्सिस्ट ऑफ अ गॅस ऑफ अँड आयन्स राहतात, फ्री इलेक्ट्रॉन्स राहतात आणि न्यूट्रल ॲटम्स याच्यामध्ये दिसायला भेटतात. आपण प्लाझ्मा म्हणतो. मग मी जर फ्लुइड शब्द यूज केला किंवा मी फ्लुइड शब्द बोललो तर याचा अर्थ मी 3 गोष्टी म्हणतोय. त्याचा अर्थ आहे लिक्विड, ठीक आहे, मी म्हणतोय गॅस, आणि मी म्हणतोय दॅट इज व्हॉट अ न्यूट्रल ॲटम, मीन्स दॅट व्हॉट अ प्लाझ्मा म्हणतोय. मी काय म्हणतोय? प्लाझ्मा. तर ह्या 3 गोष्टी मी फ्लुइडमध्ये कन्सिडर करतो. मग फ्लुइड काय आहे? बेसिकली की एनी सबस्टन्स जो फ्लो होतो, म्हणजे हवा बी फ्लो होत जाते. ठीक आहे. अगरबत्ती लावली तर दुसरीकडून एकाकडून दुसरीकडे काय जाते? त्याचा धूर निघून जातो. गॅस चालला जातो तर काय होतोय? फ्लो होतोय. म्हणजे हवा पण फ्लो होत जाते. ठीक आहे. जे पाणी पण आहे ते काय होतोय? फ्लो होतोय. प्लाझ्मा पण फ्लो होतोय. लाईटनिंग स्ट्राईकच्या वेळेस खालून वर तुम्हाला लाईट जाताना दिसेल किंवा लाईटनिंग स्ट्राईक होताना तुम्हाला दिसेल. ठीक आहे. सो लाईटनिंग स्ट्राईक बी काय आहे? तुमचा प्लाझ्मा पण कसा आहे? फ्लो होतोय. इन्स्टंट स्टेलर क्लाउड जर तुम्ही बघितलं असेल किंवा ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये पण काय असतं? फ्लुइडमध्ये तो असणारा प्लाझ्मा आहे तो पण फ्लो होतो. म्हणजे सबस्टन्स जो फ्लो करतो त्याला म्हटलं जातं फ्लुइड. किंवा अ फ्लुइड इज अ सबस्टन्स दॅट डिफॉर्म्स कंटिन्युअसली अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. बाहेरून जर मी फोर्स लावला तर तो डिफॉर्म होईल, त्याला म्हटलं जातं फ्लुइड. ठीक आहे. मग फ्लुइडच्या बाजून थोडीशी माहिती घ्यायचा जर आपण प्रयत्न केला तर मग बघा की फ्लुइड आर द सबस्टन्स विच कॅन नॉट रेजिस्ट एनी शेअर फोर्स. आता शेअर फोर्सचा अर्थ काय? की बघा, तुम्ही पेपर जो घेतात ना आणि कैचीने कापून 2 तुकडे करतात, ठीक आहे, तर इथे लागणारा जो फोर्स असतो तो शेअरवाला आहे. आता तुम्ही चांगलं ऐकलं, चांगलं समजले की ज्यावेळेस नदीमधून पाणी वाहतंय की नदीमधलं पाणी वाहतंय, तुम्ही जर इथे उभे आहेत तर या दगडामुळे काय होऊन जाईल? हे पाणी असं फिरून चाललं जाईल. तर म्हणजे काय होतंय? ह्याचे 2 तुकडे होऊन जात आहेत, बरोबर, कापलं जात आहे पाणी. म्हणजे शिअर फोर्सला हे रेजिस्ट करत नाही. तुम्हाला चांगलं माहिती आहे. कारण काय? की याच्यामधला जो रिस्टोरिंग फोर्स आहे तो खूपच वीक असल्यामुळे जो फ्लुइड असतो दॅट सबस्टन्स कॅन नॉट रेजिस्ट एनी शिअर फोर्स अप्लाइड ऑन देम. तसंच फ्लुइडमध्ये एक्झाम्पल्स कोणते कोणते येतात? हवा येते, पाणी येते, फ्लोअर डग येतो, टूथपेस्ट येतो, मोल्टन लावा येतो किंवा फ्लुइड्स येतात. यांना सगळ्यांना काय म्हटलं जातं? फ्लुइड म्हटलं जातं. तो मग गोष्ट काय येते? कारण आपल्याला शिकायचं आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. काय शिकायचं आहे? मेकॅनिकल प्रॉपर्टीज. जो मी तुम्हाला पहिले बी बोललो होतो की कोणत्या कोणत्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज आपल्या फर्स्ट लेक्चरमध्ये येते. डेफिनेटली तुम्ही बघितलं असेल ते लेक्चरमध्ये मी डिस्कस केलेलं आहे. तर मग बघा की फर्स्ट लेक्चर काय म्हणतं मला, किंवा व्हॉट आय एम टेलिंग यू अबाउट दॅट, की फ्लुइड जे आहे त्याला समजण्यासाठी, त्याला अंडरस्टँड करण्यासाठी मला काय करावं लागतं? एक नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस करावी लागते आणि ती कन्सेप्ट आहे आयडियल फ्लुइड. बघा, माझं ऐका की आयडियल फ्लुइड नावाची कोणतीच कन्सेप्ट नाही आहे. फक्त आपण हे अझम्पशन्स घेतलेले आहेत, अज्युम केलेलं आहे की आयडियल फ्लुइड असतं. बघा, आयडियल फ्लुइड असतं आणि त्या आयडियल फ्लुइडच्या बेसिसवरती मला फ्लुइडच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, वेस्कॉसिटी असेल, प्रेशर असेल किंवा डेन्सिटी असेल किंवा इतर गोष्टी असतील, ठीक आहे,
या सगळ्या गोष्टी मला समजण्यासाठी एक रेफरन्स टाकावा लागतो, एक बेस पाहिजे, मला पाहिजे एक फंडामेंटल. म्हणजे फंडामेंटल असेल तर मी त्या गोष्टीसोबत जाऊ शकतो. तर मजा आहे का की ज्यावेळेस आपण इंट्रोडक्शन करतो किंवा मला फ्लुइड समजायचं असेल, टू अंडरस्टँड फ्लुइड वी इंट्रोड्यूस न्यू कन्सेप्ट दॅट इज वॉट आयडियल फ्लुइड टेकिंग सम अजम्पशन्स. काही अजम्पशन्स मला कन्सिडर करावे लागतात. तर बघा, मग आयडियल फ्लुइड बेसिकली काय आहे. तर बघा, इट्स फ्लो इन अन इरोटेशनल, म्हणजे याचा जो फ्लो असतो त्याला इरोटेशनल म्हटलं जातं. स्मूथ फ्लो आहे, नो टर्ब्युलन्स याच्यामध्ये दिसेल. आता नॉर्मली ज्यावेळेस आपण पाणी वाहताना बघतो ना, तर एकदम शांत शिथिल पाणी वाहत असेल बघा. ठीक आहे, म्हणजे ह्याच्या केसमध्ये काय होतं की दोन लेयर्स आहेत. सपोज की ही एक लेयर आहे पाण्याची, ही दुसरी लेयर आहे पाण्याची, आणि सपोज की ही तिसरी लेयर आहे पाण्याची. तर ह्या लेयर्समध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर ह्या सगळ्या लेयर आहे ना एकमेकांपासून सेपरेट आहेत. ह्या सगळ्या लेयर्स एकमेकांमध्ये मिक्स होत नाही आहेत. अशा मिक्स होत आहेत का? नाहीत ना. या सगळ्या लेयर कुठेतरी जाऊन एकमेकांमध्ये मिक्स होताना तुम्हाला दिसत आहेत का? नाही. एकत्र येताना तुम्हाला नाही दिसणार. म्हणजे ह्या लेयर्स इथे तुम्हाला मिक्स होताना दिसत आहेत, पण तुम्ही जर एवढा पोर्शन बघितला, ही लेयर, ही लेयर, ही लेयर, ही लेयर, ह्या लेयर्स एकमेकांपासून वेगळ्या आहेत. म्हणजे दॅट इज कॉलम म्हटला जातो, लिक्विड कॉलम. ऐकून घ्या, लिक्विड कॉलम कन्सेप्ट काय की सपोज हे पाणीचं एक पूर्ण टँक भरलेलं आहे आणि ह्या टँकमध्ये, ठीक आहे, हे पाणी आहे सपोज. तर हे पाणी एवढं भरलेलं आहे. तर मग ही एक हे एवढा झाला वॉटर कॉलम एक, हा दुसरा झाला वॉटर कॉलम, हा झाला तिसरा वॉटर कॉलम आहे. म्हणजे फर्स्ट वॉटर कॉलम, दुसरा वॉटर कॉलम, तिसरा वॉटर कॉलम आणि चौथा वॉटर कॉलम आपल्याला इथे मध्ये दिसून जाईल. म्हणजे एवढा पोर्शन, हा एवढा पोर्शन असेल, ठीक आहे, आणि हा एवढा पोर्शन असेल. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला वॉटर कॉलम बनताना दिसत आहेत. तर मग बघा की ज्यावेळेस पाणी फ्लो होईल, तर हे पाणी जर फ्लो होतं आहे तर एक लेयर, दुसरी लेयर, तिसरी लेयर, चौथी लेयर, पाचवी लेयर, सहावी लेयर असेल. या सगळ्या लेयर एकमेकांमध्ये मिक्स होणार नाही, म्हणजे इररोटेशनल असेल. फ्लो कसा असेल? इररोटेशनल. म्हणजे ज्यावेळेस पाणी वाहत असेल, फ्लो करत असेल, त्या फ्लोच्या केसमध्ये ह्या ज्या लेयर्स आहेत एकमेकांमध्ये मिक्स होणार नाही, म्हणजे टर्ब्युलन्स येणार नाही. याचं एक्झाम्पल काय आहे सर मग? तर बघा, नदीला ज्यावेळेस फ्लड येतो, म्हणजे पूर येतो ना, फ्लड ज्यावेळेस येतो, नदीला ज्यावेळेस पूर येतो, तर पूर ज्यावेळेस येतो त्या केसमध्ये नदीमध्ये येणारं पाणी जे आहे ते एकमेकांमध्ये, बघा तुम्ही, किती जास्त फ्लड असतो त्याच्या केसमध्ये त्या पुरामध्ये पाणी एकमेकांमध्ये एकदम चिंतडे उडताना दिसतं तेव्हा, किंवा एकदम पाणी पूर्ण मिक्स होऊन गेलेलं असतं एकमेकांमध्ये. पण जर तोच फ्लड चालला गेला, नंतर आपण पाणी जर बघायला गेलो तर आपल्याला दिसतं की शिथिल पाणी एकदम शांत वाहायला लागलेलं आहे, फ्लो करतं. तर असा फ्लो इररोटेशनल आहे. पण जर तुम्ही नीट बघितलं तर नळामधून येणारं पाणी, ठीक आहे, बाहेर तुम्ही नळी लावलेली, ही नळी आहे सपोज, ठीक आहे, पहिले पाणी येतं एकदम शांत फ्लो करतंय, पाणी डाऊन करतंय. पण जसं तुम्ही ह्या नळीला घेतलं आणि इथे या नळीला इथे पुश करून घेतलं, दाबलं, तर दाबल्यानंतर इथून येणारा फ्लो काय करतो, एकमेकांमध्ये एकदम फ्लड मिक्स होऊन जातो आणि फोर्सफुली बाहेर निघतं. तर हा इरोटेशन आहे बघा. त्याला टर्ब्युलन्स म्हणतात ॲक्च्युली. म्हणजे आयडियल फ्लुइड असं असतं की तो इररोटेशनल आहे, म्हणजे ते जे पाणी एकदम शांत लेयर बाय लेयर फ्लो करत राहतं, ठीक आहे. किंवा ते जे फ्लुइड असेल, दॅट इज वॉट एअर आहे, लिक्विड आहे, किंवा प्लाझ्मा आहे, किंवा गॅस आहे, ठीक आहे, किंवा इतर असतील, ते जे फ्लो असेल, म्हणजे जे फ्लुइड असेल ते कसं फ्लो करेल, इरोटेशनली फ्लो करेल, त्याच्यामध्ये टर्ब्युलन्स येणार नाही. आणि दुसरं असं की हे नॉन व्हेस्कस असेल, म्हणजे देर इज नो इंटरनल फ्रिक्शन बिटवीन द टू लेयर्स. म्हणजे आता ऐका की मी बोललो की ही एक लेयर पाण्याची आहे आणि त्याच्या एकदम जवळून जाणारी ही दुसरी लेयर आहे पाण्याची, ठीक आहे, ही तिसरी लेयर आहे पाण्याची. तर ह्या एकमेकांमध्ये ज्या लेयर्स तुम्हाला दिसत आहेत, या लेयरच्या मध्ये इथे कोणतंच एकमेकांवरती, म्हणजे एक लेयर दुसऱ्या लेयरवरती घासली जाणार नाही. याचा अर्थ आहे नॉन व्हेस्कस आहे, बरोबर. मग जर इरोटेशनल फ्लो असेल तर याचा अर्थ त्या दोन लेयर्स एकमेकांपासून एकदम शांत वाहत आहेत, दोन लेयर एकमेकांमध्ये मिक्स होत नाही, किंवा बाकीच्या लेयर एकमेकांमध्ये मिक्स होत नाही आहे. आणि जर मिक्स नसतील होत तर त्यांच्यामध्ये जे ते ज्या लेयर्स आहेत, ते जे फ्लुइड आहे ते नॉन व्हेस्कस आहे, म्हणजे दोन लेयरच्या मध्ये फ्रिक्शनच नाही आहे, फ्रिक्शनलेस आहे, एकमेकांवरती घासल्या जाणार नाही आहेत. हे सेकंड केसमध्ये म्हटलं गेलं, सेकंड अजम्पशनमध्ये म्हटलं गेलं, देर इज नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लो, दॅट इज द फ्लुइड हॅज नो व्हेस्कॉसिटी. म्हणजे असं फ्लुइड ज्याच्यामध्ये व्हेस्कॉसिटीज नाही आहे,
ठीक आहे. सो नाव असं काही राहत नाही, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. बट हे काय सगळं हे एक अजम्पशन आहे जे आपल्याला फ्लुइड स्टडी करायला मदत करेल. तसंच जे फ्लुइड आहे, इट्स फ्लो इज स्टेडी, इट्स वेलॉसिटी ॲट ईच द पॉईंट विल बी द कॉन्स्टंट. म्हणजे बघा, आता ज्यावेळेस आपण फ्लुइडची गोष्ट करतो, ही पात्र आहे, तर आपण जर इथे बघितलं म्हणजे आपण ज्यावेळेस ही गोष्ट करतो, ज्यावेळेस आपण ह्याला डिस्कस करतो, तर आपल्याला समजतं की हे नदीचं पात्र आहे. ठीक आहे. आणि ह्या पात्रामध्ये हे पाणी वाहतं आहे बघा. ठीक आहे. हे पाणी वाहतं आहे इकडे ह्या डिरेक्शनमध्ये. आणि ईच अँड एव्हरी पॉईंटमध्ये जर आपण गोष्ट केली तर नदीच्या पात्रामध्ये वाहणारं पाणी, ठीक आहे, इथे जर वेलॉसिटी चेक केली मी, ठीक आहे, जर मी ह्या ठिकाणी वेलॉसिटी चेक केली किंवा मी ह्या ठिकाणी वेलॉसिटी चेक केली, ह्या ठिकाणी वेलॉसिटी चेक केली किंवा ह्या ठिकाणी वेलॉसिटी चेक केली किंवा खाली चेक केली किंवा मध्ये चेक केली, तर मला वेलॉसिटी ऑफ दॅट वॉटर विल बी दिसेल एकदम कॉन्स्टंट असेल. ठीक आहे. म्हणजे आयडियल फ्लुइडमध्ये जो फ्लो असतो तो स्टेडी राहतो. कसा राहतो? स्टेडी, एकदम शांत. सगळीकडे जी वेलॉसिटी बनते ती कशी राहते? सारखी असते. प्रत्येक पॉईंटला वेलॉसिटी सारखी भेटते. पण ज्यावेळेस फ्लड येतो ना किंवा पूर येतो ना, त्यावेळेस आपल्याला हे दिसतं की सगळ्यात मध्ये सेंटरमध्ये सगळ्यात जास्त वेलॉसिटी असते पाण्याची. नंतर मग त्याच्या बाहेरच्या लेअरनंतर वेलॉसिटी कमी कमी होत जाते. म्हणजे जसं मी बाहेर येतो तसं वेलॉसिटी काय होत जाते, म्हणजे मध्ये जाईल तर वेलॉसिटी वाढेल, एकदम सेंटरमध्ये जास्त वेलॉसिटी असेल आणि सेंटरच्या बाहेर काठाकडे जाईल तर वेलॉसिटी काय होत जाईल? कमी कमी होत जाईल. हे ॲक्च्युअलमध्ये होतं. पण जे माझ्याकडे वॉटर आहे, माझ्याकडे जे आयडियल फ्लुइड आहे, हे फ्लो कसं करतं? स्टेडी फ्लो आहे. म्हणजे इट्स वेलॉसिटी ॲट ईच पॉईंट इज कॉन्स्टंट आपल्याकडे कन्सिडर केली जाते. सो आय होप यू अंडरस्टँड ऑल द कन्सेप्ट रिलेटेड टू द आयडियल फ्लुइड अँड द फ्लुइड. If you understand this lecture, please, if you understand all the concept related to this lecture, so thank you for watching this video.